7 सप्टेंबर 1995 पटना बेली रोड. एका सरकारी बंगल्यात त्या रात्री एक 27 वर्षांची महिला पहिल्यांदा बलात्कृत झाली आणि पुढची 2 वर्ष तिचं रोज लैंगिक शोषण होत राहिलं. पण जगाला काही कळलंच नाही. बिहारच्या त्या काळात जंगलराज चालायचं. तिथे गुंडांची नावं ऐकून पोलीस पण घाबरायचे. तिथेच एका IAS अधिकाऱ्याच्या पत्नीला सांगितलं गेलं, तुझ्या नवऱ्याची नोकरी हवी असेल तर गप्प राहा. ती महिला होती चंपा बिस्वास आणि तिच्या समोर होता RJDचा तेव्हाचा अतिशय ताकदवर नेता मृत्युंजय यादव उर्फ बबलू आणि त्याची आई हेमलता यादव बिहार समाज कल्याण सल्लागार मंडळाची अध्यक्षा होती. चंपाला सांगितलं गेलं होतं, शेजारची आजी आजारी आहे, ये आणि जरा मदत कर. ती गेली कारण तिला विश्वास होता ती एका IAS ऑफिसरची पत्नी आहे. पण त्या खोलीत फक्त बबलू आणि त्याचे 3 मित्र होते. त्यानं तिचे हात बांधले, तोंड दाबले आणि जेव्हा ती बाहेर पडली तेव्हा तिचे कपडे फाटलेले होते, डोळ्यात अश्रू होते आणि ओठांवर भीतीचं कुलूप होतं. तिने घरी जाऊन तिच्या नवऱ्याला सांगितलं, पण बबलूने चंपाचे 47 विवस्त्र फोटो काढले होते पॉलेरॉइड कॅमेराने आणि ते फोटो त्याने बीबी बिस्वास यांना एका लिफाफ्यात पाठवले. लिफाफ्यावर लिहिलं होतं, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत पटण्यातले सगळे दर्गे आणि मंदिरांमध्ये हे फोटो चिटकवले जातील. त्या दिवशी बीबी बिस्वास यांनी पहिल्यांदाच आपल्या पत्नीला सांगितलं, गप्प राहा नाहीतर आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल. आणि त्यानंतर बीबी बिस्वास यांना फक्त एक वाक्य समजलं, आता काही बोललास तरी तुझी नोकरी जाईल आणि तुझं कुटुंबही. पुढचे 2 वर्ष दर रात्री बबलू यायचा. कधी चंपाला जबरदस्ती न्यायचा तर कधी घरीच येऊन तिच्यावर अत्याचार करायचा. आणि एक दिवस त्यानं चंपाच्या सासूला 65 वर्षाच्या वृद्धेला पण नाही सोडलं. चंपाची भाची कल्याणी फक्त 18 वर्षांची होती. त्याने तिलाही सोडलं नाही. जेव्हा कल्याणीने त्याला विरोध केला तेव्हा तिचा गळा कापून तिला रेल्वे रुळावर फेकण्यात आलं. तिचा मृतदेह 17 फेब्रुवारी 1996ला दानापूर रेल्वे रुळावर सापडला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गळ्यात 14 इंच खोल चाकूचा वार दाखवला होता. पण पोलीस म्हणाले ही आत्महत्या आहे, कारण FIR लिहिणारे अधिकारी बबलूचेच मित्र होते. चंपाच्या त्या घरात 2 तरुणी घरकामासाठी ठेवलेल्या होत्या. एके रात्री त्यांना बबलूने त्याच्या फार्म हाऊसवर बोलावलं आणि त्यानंतर त्या दोघी देखील गायब झाल्या. आजपर्यंत त्या सापडलेल्या नाहीत. फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतं, चंपाला एकदा गर्भपात करावा लागला आणि नंतर तिने स्वतः नसबंदी करून घेतली, कारण तिला भीती होती की पुन्हा गर्भ राहिला तर मूल कोणाचं हे सिद्ध करणं कठीण होईल. फेब्रुवारी 2002 पटना सेशन कोर्टमध्ये न्यायाधीशांनी ऐतिहासिक निकाल दिला. मृत्युंजय यादव दोषी ठरवला गेला. त्याला 10 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. हेमलता यादवला सहाय्य केल्याबद्दल 3 वर्ष शिक्षा झाली. DNA मॅच झाला. साक्षीदार बोलले. पहिल्यांदाच बिहारमध्ये राजकीय गुंडाला शिक्षा झाली. लोक म्हणाले आता जंगलराज संपेल. पण फक्त 3 महिन्यातच मृत्युंजयला जामीन मिळाला आणि 2010 मध्ये पटना हायकोर्टात न्यायमूर्ती मंदाता सिंह यांनी एकच वाक्य लिहिलं, हे सहमतीचं नातं होतं. उशिरा तक्रार केली गेली म्हणून पुरावा कमकुवत आहे आणि चंपा बिस्वास पुन्हा एकदा बलात्कृत झाली. यावेळी न्यायालयात चंपानं NHRCला लिहिलेल्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं की मी चंपा बिस्वास, मी गेल्यावर माझ्या मृतदेहाची विकृती करा, कारण जिवंत असतानाच माझं आयुष्य विकृत झालं आहे. मी फक्त एवढंच सांगते, हा गुन्हा फक्त माझ्यावर नाही, हा गुन्हा बिहारच्या कायद्यावर, बिहारच्या न्यायावर आणि बिहारच्या बायकांवर झाला आहे. बीबी बिस्वास बायकोच्या झालेल्या अन्यायामुळे, त्यांच्यावर आलेल्या पॉलिटिकल प्रेशरमुळे ते वाचू शकले नाहीत. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. आज 2025 आहे. मृत्युंजय यादव आणि हेमलता यादव दोघेही मुक्त फिरतायत. चंपा बिस्वास दिल्लीत एकट्याने राहते, कोणीही विचारत नाही. आणि त्या 2 गायब झालेल्या मेड्स, त्यांचे आजपर्यंत कंकालही सापडलेले नाहीत. तर मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ. हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून कोणत्याही स्त्रीवर असा अन्याय
कधीच होऊ नये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका मराठी ट्रू क्राईम डॉक्युमेंटरी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.